भगवंताची भक्ती कुणी केली आणि भगवंतानं त्याचं कल्याण कसं केलं यातच विषयी चरित्र भाग आपण अर्ध्या तासात पाहणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पैठण म्हटलं की आपल्याला एकनाथ महाराज आठवतात. पैठण म्हटलं की एकनाथ महाराज आठवतात. देहू म्हटलं की तुकोबा आठवतात. अक्कलकोट म्हटलं की स्वामी समर्थ आठवतात. सातारा सज्जनगड रामदास स्वामी आठवतात. तळेगाव पुणे व्यासभाऊ आठवतात. जय जय रघुवीर. विनोदाचा भाग सोडून द्या, मी संतांच्या रांगेत बसणारा माणूस नाहीये. माझं भाग्य मला त्यांचं नाव घ्यायला मिळतंय. पण असे अनेक संत आमच्या महाराष्ट्रात होऊन गेले. महाराष्ट्र ही संतांची मांदी आहे. आणि एक संत पंढरपुरात होऊन गेले की ज्यांचं नाव आहे संत शिरोमणी नामदेव महाराज. संत शिरोमणी नामदेव महाराज कायम वास्तव्य म्हणजे पंढरपूरला. आणि नामदेवांच्या आईचं नाव गोणाई होतं आणि नामदेवांच्या वडिलांचं नाव दामाशेट्टी होतं. आईचं नाव गोणाई, वडिलांचं नाव दामाशेट्टी आणि नामदेवांचं वय अवघं 5 वर्षाचं. छोटेसे नामदेव 5 वर्षाचे, छोटे छोटे केस, छोटे छोटे शर्ट, छोटीशी चड्डी, बुरबुर उडणारी शेंडी, असं हे नामदेवांचं 5 वर्षाचं वय असणारं व्यक्तिमत्व त्या पंढरपुरात राहायचंय. नामदेवांची आई गोधड्या शिवायची हो गोणाई. त्या काळामध्ये गोधडी शिवणं हा फार कठीण प्रकार आहे. पातळावर पातळ, पातळावर पातळ, त्याच्यावर टाक्यावर टाका, टाक्यावर टाका. हा पण गोधडीचा अधिकार काय महान आहे. पांघरली तर गरम, अंथरली तर नरम, आणि चोरानं चोरून नेली तर फुटलं त्याचं कर, असा गोधडीचा अधिकार आहे. आमच्या लहानपणी गोधड्याच होत्या. आता ब्लँकेट झाले 800 रुपये 900 रुपये. मी ब्लँकेट आणले, पोरीनं म्हणलं घ्या मजा करा. कसली मजा म्हणजे बाबा इतकं टोचताय की आजीची गोधडी द्या म्हणजे. काय गोधडीमध्ये उभ आहे. आणि नामदेवांच्या वडील शिंपी काम करायचे. नामदेव महाराज शिंपी समाजात जन्माला आले, हे तर बरोबर आहे की नाही. नामदेव महाराज, कारण नामदेव पुण्यतिथीला मी अनेक कीर्तनं केलेली आहेत. एका महाभागाने मला प्रश्न विचारला, बुवा नामदेव महाराज शिंपी होते का कोकणस्थ ब्राह्मण होते? रामकृष्ण हरी. मी म्हणलं अहो संतांच्या जातीकुळी विचारण्याची आपल्याला गरज नाही, ते संत आहेत म्हणलं, ते कुठल्याही जातीचे असेल ते भगवंताचे भक्त आहेत म्हणलं. ते असं काय करता म्हणले. नाही नामदेव महाराज कोकणस्थ ब्राह्मण होते का म्हणले. मी म्हणले या माणसाला काय उत्तर द्यावं. मी म्हणलं मला एक तुम्ही गोष्ट सांगा की नामदेव महाराज कसे कोकणस्थ हे तुम्ही मला सांगा. तो म्हणला माझ्याकडे प्रमाण आहे. केशवासी नामदेव जय जय रघुवीर. केशवासी नामदेव भावे ओवाळी ती. नामदेव भावे, भावे हे आडनाव कोकणच नाव आहे. मी त्याला म्हणलं आत्ता भेटला परत आयुष्यात त्याचबरोबर भेटू नका. सांगण्याचं तात्पर्य ते छोटेसे नामदेव 5 वर्षाचे, सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली की कायम रावलातच असायचे. हो म्हणजे नाम्या कुठे गेलाय हे गोणाईला काही विचारण्याचा प्रश्नच नव्हता. नाम्या 100% रावलातच असणार एवढी खात्री होती. हो त्याप्रमाणे नामदेव महाराज 5 वर्षाचे होता 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 ह्या नामदेवांना 7वं लागलं. फार काही वय नाही बघा. 7 म्हणजे काय वय जास्त आहे का. हा पण नामदेव महाराज 7 जस्ट असं थोडस 7च्या थोडस पुढे काही महिने असतील 7वं लागलं नामदेवांना. आणि गोणीनं नामदेवांकडं बघितलं मात्र, आणि मनातल्या मनात गोणाई म्हणतायत माझा नाम्या की नाही आता मोठा झालाय. मोठा म्हणजे काय 7 वर्षाचा. हो माझा नाम्या. पूर्वीच्या लोकांना अशी सवय होती बरं का, अध्यारूप बोलायचे पूर्वीचे लोक. अध्यारूप म्हणजे मामलेदार कोर्टात आलेत, हे मामलेदारींनी कशा ओळखायच्या की खुंटीला काळी टोपी आणि काळा कोट दिसला की मामलेदारी म्हणणं कळायचं की मामलेदार साहेब कोर्टातनं घरी आलेत म्हणून. म्हणजे अशीच. म्हणजे आत्ता तसं नाहीये. आता नवरा ऑफिसमधनं आला आणि त्यांनी बूट म्हणजे तो लेस सोडायला लागला की आतनं विचारते काय मुकुंदा आलास का. तो म्हणतो हो कुंदा मी आलोय. मी म्हणलं अरे हे काय चाललंय. नाही म्हणलं बुवा आमचं गुटुरगुम आहे. म्हणलं तुम्हाला नाही करायचं कशाचं गुटुरगुम आणि कशाचं काय. पण पूर्वी किती आदब होती, किती पद्धत होती. बायका बोलायच्या नाहीत, बघायच्या नाहीत. नुसतं काळा कोट आणि टोपी दिसली की कळायचं लगेच की मालक आलेत म्हणून. लगेच चहाचा आधण ठेवायचा. आणि त्याप्रमाणे झालं. मात्र 5-7 वर्ष नामदेवाला लागली आणि गोणाई म्हणते माझा नाम्या मोठा झालाय. म्हणले आता बर आता काय करावं म्हणले. आणि तडक निघाल्या गोणाई. कुठे गेल्या? पांडुरंगाच्या देवळात गेल्या.
देवा 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 आज नाम्या आला होता का? देव म्हणले हो. नाम्या आला तर रोजच येतो म्हणले नाम्या. नाही म्हणले मला एक सांग म्हणले आज आला त्याला पाहिलंच का म्हणले. देव म्हणले नाम्याला रोजच पाहतो, तो घरापेक्षा माझ्याकडे जास्त असतो म्हणले. पाहिलंच ना? नक्की पाहिलंच ना? हो पाहिले. तुला माहितीये का तू आता मोठा झाला म्हणजे. देव म्हणले मोठा झालाय म्हणजे हे कोण आहे मला एक सांग. अध्यारूत बोलू नकोस, तुला नक्की काय म्हणायचंय? नाही देवा तुम्हाला कसं कळत नाही म्हणले तू आता मोठा झालाय. अरेच्या पुन्हा तेच मला तुझी भाषा कळत नाही. देवाने सांगितलं स्पष्ट बोल काय ते. देवा काय सांगायचं तो आता मोठा झालाय म्हणले त्याचं लग्नाचं बघायला पाहिजे. 7व्या वर्षीच हो आमच्याकडे पुण्यामध्ये 45 वर्षाचा मुलगा झाला तरी वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवतात. आमचा मुलगा 45 वर्षाचा लग्नाचा आहे. जय जय रघुवीर. आणि भिक्षुकाला आणि ब्राह्मण कीर्तन करायला मुलीच देत नाहीत पुण्यामध्ये, म्हणून मी पहिल्यांदा नोकरी केली. जय जय. नंतर कथेला लागलो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे. अरेच्या म्हणले त्याचं लग्नाचं बघा म्हणले काय ते. देव म्हणले अगं गोणे आत्ताशी 7वं पास नाही नाही म्हणले देवा कुठल्या आईला असं वाटणार नाही हो सुन्मुख बघावं म्हणून. कुठल्या आईला असं वाटणार नाही. देव म्हणले ठीक आहे आता देवाचं भरपूर प्रेम नामदेवांवर. क्षणभर देवाला त्यांना चैनच पडायचं नाही एकमेकांशिवाय, इतकं क्लोज रिलेशन होतं. देव म्हणले गोणे ठीक आहे मी पाहतो म्हणले. नक्की मला सांग कधी येऊ मी. अरेच्या मला पाहू तर देशील की नाही म्हणले. मी नाम्याला चांगलं स्थळ बघतो काळजी करू नको, पण मला सांगा देवा मी कधी येऊ परत. देव म्हणले हे बघ मी बघून आलो ना की तुला एक मिस कॉल टाकतो म्हणले. झटकन ये म्हणले तू काहीच काळजी करू नको म्हणले मी पाहतो म्हणले. झालं देवानं रात्रभर विचार केला की आपल्या लाडक्या भक्ताकरता मुलगी बघायची म्हणले. आपल्या लाडक्या भक्त आता देव पाहणार म्हणजे ती मुलगी कशी असेल कल्पना करा. देवानं पाहिलेलं स्थळ होते आणि झालं मात्र आपल्या लाडक्या भक्ताकरता एक छान मुलगी बघायची. जणू काही लक्ष्मी नावाचा जोडा दिसला पाहिजे. आणि 7वं 8वं वर्ष नामदेवांना झालं मात्र. देव 2 दिवसांनी उठले सकाळी. 2 दिवस विचार केला देवानी आणि देव उठले सकाळी. आणि उठल्यानंतर देवानं काय केलं की देव म्हणले ठीक आहे आज आपल्याला भक्त कार्याकरता जायचंय म्हणले. आणि देव भक्त कार्याकरता जाणारच. देवाला मोठं कोणी केलंय? आम्ही भक्तांनी मोठं केलंय लक्षात ठेवा. म्हणून भक्तांचं ऐकणं मी असं कधीच होणार नाही. त्याप्रमाणे देव सकाळी उठले आणि देव कडक छान अंगरखा घातला देवानं. कडक छान अंगरखा घातला, खाली धोती नेसली मात्र. आणि आधीच इकडे 5 अंगठ्या इकडे 5 अंगठ्या, गळ्यामध्ये सरफळी आणि कानामध्ये भिकबाळी. असा भगवंताचा पेहराव होता मात्र. तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय आणि भीमसेन जोशींनी गायलंय. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपरिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया असं त्या भगवंताचं वर्णन केलेलं आहे मात्र. आणि भगवंत तयार झाले, कानात भिकबाळी, गळ्यात सरफळी, इकडे 5 अंगठ्या इकडे 5 अंगठ्या. अरे ब्रह्मांड नायकच होते ते. विशेष नव्हता त्याकडे, साक्षात परब्रह्म होता मात्र. आणि देव तयार झाले मात्र. दारुका चला इकडे या. आज काय विशेष नाही, आज जरा भक्त कार्य करता जायचंय. तर सुरेख असे पांढरे स्वच्छ घोडे रथाला जुंपा. आणि मी कसा तयार झालोय. देवा आज अगदी एकदमच म्हणले कडक. तुम्ही पण कडक व्हायचंय म्हणले लक्षात ठेवा. हाय काय करायचे नाही म्हणले. तर दारुकानात बेस तयार केला, लगाम खेचला. देव आतमध्ये रथामध्ये बसते, लगाम खेचला मात्र. मध्यभागी रथ गेला. दारुकाना विचारलं देवा कुठं जायचंय. देव म्हणले डाव्या हाताला रथ घ्या म्हणले. आपल्याला भागापूरला जायचंय आणि भागापूरची श्रीमंत आसामी आहे गोविंद शेठ सावकार, त्यांच्या पेढीपुढे रथ थांबवा म्हणले. ठीक आहे वाऱ्यासारखा लगाम खेचला, धाड 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 करून तो रथ निघाला मात्र. आणि भागापूरला गोविंद शेठ सावकारांच्या पेढीसमोर तो रथ थांबला. रथ थांबल्यानंतर देवानी काय केलं, धोत्राचा सोगा हलकेच हातामध्ये घेतला आणि त्या पेढीमध्ये गेले. खाली मुनिमजी होते आणि वरती म्हणजे खाली पेढी होती, मुनिमजी बसलेले होते आणि वरती गोविंद शेठ सावकारांचं घर. त्याप्रमाणे देव गेले आणि त्या मुनिमजींनी देवाला बघितलं मात्र तिथं तो निम्माच गार झाला. बाबा 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 आज सकाळी सकाळी म्हणलं बरं कस्टमर आले आपल्याकडे. काय कस्टमर आहे म्हणले. आणि एवढ्या सकाळी आपल्या पेढीवर त्यांनी ओळखलंच नाही देवाला.
आणि देवाने सोगा हातात घेतला आणि त्याला विचारलं, आहेत का गोविंद शेठ सावकार? हो आहेत ना, पूजा करतायत. बर त्यांना सांगा पंढरपूरवरनं आपल्याला भेटायला विठ्ठल शेठ आलेत म्हणून, पण काम मी त्यांच्याशी बोलतो, तुम्ही फक्त निरोप द्या म्हटले वरती. तो मुनींची धाडकन वरती गेला, गोविंद शेठ लवकर चला, गोविंद शेठ लवकर चला, गोविंद शेठ लवकर चला. ते म्हणजे झालं काय, अहो पंढरपूरवरनं विठ्ठल शेठ आले, सकाळी सकाळी बडं गिरायक आलाय, चला म्हणले खाली, त्यांनी तुम्हाला बोलवलंय, चला खाली. त्यांना सांगा माझी पूजा चालली, राहिलेली पूजा उद्या करा म्हणले, पण पहिलं खाली चला म्हणले. ते तशीच सोहळ्यामध्ये खाली आहे. देवानी नमस्कार केला, नमस्कार मी विठ्ठल शेठ पंढरपुरातून आलोय. नमस्कार मी गोविंद शेठ सावकार. बर काय काम काढलं देवा? नाही म्हणले त्याचं काय आहे, काम जरा म्हणले नाजूकच आहे. हा देवानी सुरुवात केली, काम जरा म्हणले नाजूकच आहे, तरी पण काय हवंय आपल्याला, नक्की काय आहे जरा स्पष्ट बोललात तर विषय क्लिअर होईल म्हणले. असं मी सांगतोय, जय जय रघुवीर. काय हवंय म्हणले नक्की आपल्याला? नाही देव म्हणले त्याचं असं आहे की मला असं कळलंय की तुम्हाला एक मुलगी आहे म्हणून. हो आहे ना, 5 वर्षाची मुलगी आहे आणि राजाई तिचं नाव आहे म्हटलंय. बर काही विशेष? नाही म्हणलं त्याचं काय आहे, देवाने अशा अंगठ्या बिंठ्या हलवल्या, त्याचं काय आहे, आमच्या मालकाचा मुलगा लग्नाचा आहे म्हणले. आता यांचे मालक कोण? दामा शेट्टी, दिवसभर शिंपी काम. जय जय रघुवीर. आमच्या म्हणले मालकांचा मुलगा लग्नाचा आहे. अरेच्या तुमच्या का मालकांचा मुलगा लग्नाचा आहे? हो काय करतो म्हणले तो? देव मनात म्हणाले आता यांना काय सांगायचं, तो कायम रावळतच असतो म्हणून. जय जय रघुवीर. नाही म्हणले आमच्या मालकांचा मुलगा आहे, म्हणजे लक्षात घ्या ना म्हणले. हा म्हणले ते बरोबर आहे म्हणले, तर त्याचं नाव नामदेव आहे आणि तो लग्नाकरता योग्य झालेला आहे. तर मला असं कळलंय की तुमची मुलगी, हो म्हणले आहे ना राजाई आहे, एकुलती एक मुलगी आहे म्हणले. बरं मुलाला बहीण, मुलगा एकटाच आहे म्हणले, टपकन तो वर्ण पडलेला एकुलता एक मुलगा, त्याला आई नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला काकी नाही, त्याला मामी नाही, मुलगा एकुलता एक पाहिजे, 2 BHK पाहिजे आणि मुलाचं पॅकेज काय आहे म्हणले दर महिन्याला, रामकृष्ण हरी. हे बघण्यातच वय निघून जातं, मुलाचं पॅकेज बघता बघता दिवस निघून जाता. त्याप्रमाणे नाही म्हणले आमचा मुलगा एकुलता एक आहे आणि आमचे मालक म्हटले हो काही विचारू नका, आणि आमच्या मालकांच्या बऱ्याच पेढ्या आहेत म्हणले, त्याची काही काळजी करण्याचं कारण नाही म्हणले, मुलीला काही कमी पडणार नाही म्हणले. ते तर आहेच म्हणले, ते तुमच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येत आहे. हा गोविंद शेठ सावकार हो म्हणले बरोबर आहे, जरा मुलगी दाखवायला आणा म्हणले. हो आणि हे गोविंद शेठच्या बायकोनं वर्ण सगळं ऐकलं. अरेच्या म्हणले राजीला चांगलं स्थळ आहे म्हणले. हा एकुलता एक मुलगा आहे म्हणजे काय थाट आहे, म्हणजे मुनिमजींचा हा थाट, तर मालकाचा काय थाट असेल म्हणले. हो त्यांना काय माहिती मालक. जय जय. आणि त्याप्रमाणे झालं. मात्र मुलीला छोटे छोटे कपडे घातले, राजीला छोटे छोटे दागिने घातले आणि केसांमध्ये सुंदर अशी माळ ओली मात्र, आणि छोटीशी 5 वर्षाची राजाई देवासमोर आणून बसली. हो देवाने त्या राजाईला बघितलं, गोड मुलगी आहे म्हटले, डोळ्यातनं धारा होऊ लागला देवाच्या. वा 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 काय गोड मुलगी गोविंद शेठ सावकार, वा खूप छान, आमच्या नामदेवांना साजेशी आहे. हो आणि देवानं काय केलं, खऱ्या मोत्याची कंठी त्या राजीच्या गळ्यात घातली आणि पेढ्याचा पोडा दिला. आणि त्या गोविंद शेठ सावकारांच्या बायकोनं बघितलं, ब नुसतं पाहायला आले तर खऱ्या मोत्याची कंठी. देव म्हणले बघतच बस, लग्नात काय काय करतोय ते म्हणून. हा झालं. मात्र पण म्हणले मुलगा पाहण्याची गरज नाही म्हणले, कारण काय आहे आमच्या मालकाने आम्हाला पॉवर ऑफ अटर्निटी दिलेली आहे म्हणले. जय जय. आमच्या मालकाने आम्हाला पॉवर ऑफ अटर्निटी सगळं म्हणजे मुलींची तुम्ही बघा, आम्ही काही करणार नाही म्हणले. हा असं आहे का म्हणले. हो म्हणले बरोबर आहे, ठीक आहे. बरं आता मुलगी पसंत आहे आणि मला पसंत आहे म्हणजे मुलाला पसंतच आहे म्हणले. बरं त्याचं काय आहे, जरा देव म्हणले देण्या घेण्याचं काय म्हणले, मला एक सांगा. काही सोपा विषय आहे म्हणले, तुमचे कपडे तुम्ही करा, आमचे कपडे आम्ही करतो म्हणले. हा विषय मिटला. आणि कढी भाताला किती लोक? देव म्हणले तुम्ही किती घालू शकाल गोविंद शेठ सावकार? ते म्हणले साधारण 5 लाख घालू शकेल. देव म्हणले फक्त? अरे 5 लाख तर कार्टूनच आहेत म्हणले आमचे. बरं तुम्ही 5 लाख घाला, उरलेले मी घालतो म्हणले. दुसऱ्या दिवशी किती घालाल? ते म्हणले 15-1 लाख. देव म्हणले हे विश्वाची माझी घरं, ह्या विश्वाची निर्मिती मी केलेली आहे आणि हे काय सांगा 15. बरं ठीक आहे 15 लाख तुम्ही घाला, उरलेले आमचे मालक घालतील म्हणले. हा झालं. मात्र देणं घेणं ज्याचं तरी बघा, मानपात त्याचं तरी बघा म्हणले. ठीक आहे ठरलं जाऊ मी आता. हा लग्न तुळशीचं लग्न झाल्यावर करू म्हणले. ठीक आहे काही हरकत नाही. आणि देव तिथनं निघाले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकतावरी. झालं. देव तिथे आले आणि झालं. मात्र आणि देव तिथे आल्यानंतर तुम्हाला सांगतो तेवढ्यामध्ये गुणाई आल्या. आणि गुणाई आल्या, देवा पाहिलीस का मुलगी? हा
म्हणजे अरे काय मुलगी आहे म्हणले, हो लाखात एक मुलगी आहे म्हणले, हो काही गरज होती का? नामदेवांचे वडील म्हणले कशी नाम्याच्या सासऱ्याची परिस्थिती कशी आहे? अरे नाम्याचा सासरा लक्षाधीश आहे म्हणले, चांगला जोडा जमलाय म्हणले, ते लक्षाधीश आणि आम्ही भिक्षाधीश म्हणले. देव म्हणले तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना तुमच्या पाठीमागे, मी आहे ना म्हणले. अहो म्हणले दामाशिटी त्याचं काय आहे, नाम्याचा सासरा म्हणले लक्षाधीश आहे, ही गोष्ट मान्य आहे. त्यांनी मला सांगितलं की मुलाची परिस्थिती कशी काय, हो ते नाम्याचे सासरे मला विचारत होते मुलाची परिस्थिती कशी काय म्हणून. मी कशाला सांगू म्हणले तुमची परिस्थिती अशी म्हणून, मी आहे ना तुमच्या पाठीमागे. मी त्यांना बेधडक सांगितलं की तुमच्या जेवढ्या पेढ्या आहेत त्याच्यापेक्षा आमच्या मालकांच्या जास्त पेढ्या आहेत म्हणले, हो. आणि मी त्यांना सांगितलं आमच्या पेढ्या कुठं कुठं आहेत हे पण मी त्यांना सांगितलं म्हणले, हो हो. त्यांनी विचारलं मला पेढ्या, म्हणलं सगळ्या पेढ्यांवरचा मॅनेजर मी आहे म्हणले. आणि मी त्यांना सांगितलं, देवाने सांगितलं की आमच्या मालकांची पहिली पेढी काशीला आहे म्हणले. सगळ्या तीर्थक्षेत्रांची नावं सांगितली म्हणले त्यांना. पहिली पेढी म्हणजे काशीला आहे, काशी काशी पुष्करवद्रिकाश्रम या भीमा तटी पंढरी, काशी पुष्कर बद्रिकाश्रम या भीमा तटी पंढरी, नेवासे मथुरा प्रयाग सरयू तिरी अयोध्यापुरी, ओंकारेश्वर मल्लिकार्जुनगिरी ठाकूर द्वारावती, पेढ्या त्या बहुसात परी तुला सांगू तरी मी किती. देरे ना देरे पंढरी नेवासे मथुरा प्रयाग, बाबा बाबा हा या सगळ्या पेढ्या त्यांना सांगितल्या. नाम्याचा सासरा गाळत झाला असं आहे का म्हणले. बर चला एक काम करा, लग्नाची तयारी करा म्हणले, आता 6:15 वाजून गेलेले आहेत. आवरा म्हणले पटपट, काय होतो झाला ठेकून पिसवा. चला 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 गुणाबाई म्हणली चला लग्नाची तयारी करा, करा लग्नाची तयारी. काहीच नव्हतं. अहो असं काय करताय म्हणले, नवर देवाला म्हणले भागापूरला नेण्याकरता काहीतरी वाहन नको का म्हणले. त्या देवळात जाऊन राव भगवंताला विचारा, हे लगेच देवळात दामाशिटी. देवा म्हणले ते भागापूरला नवर देवाला नेण्याकरता देव म्हणले काही काळजी करू नका, त्या वाळवंटामध्ये एक बैल पडलेला आहे, कोणी बोललं तर माझं नाव सांगा, त्या बैलाला घरी आणा, नाम्याची जुनी गोधडी त्याच्यावर टाका आणि नवरदेवाला घेऊन जा म्हणले. हे लगेच वाळवंटात. काय त्या बैलाची अवस्था, एकच डोळा एकच कान, नाकातनं भरपूर माल बाहेर येतोय, एकच शिंग, बाबा बा असा उचलला त्या बैलाला, कसा बसा देवाचं नाम घेऊन तो नामदेवांच्या घरी. बर व्यवस्था झाली म्हणली, बघू नका माझ्याकडे, मुलाला कपडे नकोत ना म्हणले, हो चला म्हणले जा सगळं देवाला विचारून. नाही म्हणले देवाला विचारण्याची गरज नाही, माझ्याकडे भरपूर चिंधे आहेत, त्या प्रत्येक चिंधीला चिंधी जोडतो आणि नाम्याला सुंदर अशी कौपिन शिवतो म्हणले. क्या बात आहे म्हणले. चला कपड्याची व्यवस्था झाली, हे झालं म्हणले, भान मिळालं. बर आता वऱ्हाडी मंडळी वाळवंटात भरपूर आहेत म्हणले, पंढरपूरला जातात नाही की ते आषाढी रंग कार्तिकीला, त्या सगळ्यांना बोलवा म्हणले इकडे. हो सगळे वारकरी, सगळ्यांचे रंग पक्के. जय जय. या विषयावर मी जास्त काही बोलत नाही. सगळ्यांचे रंग पक्के आणि सगळे वारकरी त्या नामदेवांच्या घरासमोर आले तुम्हाला सांगतो. आणि झालं मात्र चला हो भागापूरला जायचंय. प्रत्येकाने टाळ मृदुंग वीणा घेतली मात्र आणि नामदेवांना हळद लावण्यामध्ये आली. हो आणि नामदेवांना हळद लावली मात्र आणि त्यांच्या आईने सांगितलं, नामदेवा आज की नाही तुझं लग्न आहे. त्यांना कशातच काय नाही. ते म्हणले हो का, असू देत म्हणले. हो त्याप्रमाणे त्यांना त्या बैलावर सतरंजी गोधडी टाकली, त्याच्यावर नामदेव महाराज बसले छानपैकी आणि सगळे वारकरी वऱ्हाड नामदेव त्यांच्या आई वडिलांसहित कुठे निघाले, वऱ्हाड निघालंय भागापूरला, लंडनला नाही. हा जय जय. आणि त्याप्रमाणे सगळे वारकरी एकत्र जमलेले आणि टाळमृदुंगाच्या गजरामध्ये ते वऱ्हाड भागापूरला निघालेलं आहे आणि भजन चाललेलं आहे. मात्र देवा विठ्ठल देवा पूजा हा स्वर पुण्याचा आहे म्हणजे माझा नाही, पंडित भीमसेन जोशी. हे देवा विठ्ठल देवा पूजा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. देवा विठ्ठल देवा पूजा विठ्ठल, देवा विठ्ठल देवा पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.
तेवढ्यात एका वारकऱ्याने विचारलं, कोणे नाश्त्याला काही आणलंस की नाही? हो, त्या काही चिवडा लाडू थोडी करणार होत्या त्या काळात मोतीचं, तसं काही भानगडत नव्हती. आणल्यात ना म्हणले 8 दिवसाच्या शिळ्या भाकरीचे तुकडे, असं आहे का म्हणले. सगळ्यांनी रिंगण केलं, सगळे वारकरी बसले आणि शिळ्या भाकरीचे तुकडे नाश्त्याला काढले. नाश्त्याला काढल्यानंतर तेवढ्यात एका नुसतेच कोरडे कसे खाणार म्हणले शिळ्या भाकरी तुकडे, याला तोंडी लावायला काय नको. तेवढ्यात एका वारकऱ्याचं समोर हिरव्या गार मळा होता, तिकडे लक्ष गेलं. तो म्हणा थांबा, कोणी सुरुवात करू नका, त्या मळ्यामध्ये मी जातो म्हटले. कांदा मिरची काकडी गाजर आपल्याला तोंडी लावायला घेऊन येतो. तो वारकरी त्या मळ्यामध्ये गेला, कांदा तुडू लागला, मिरची तुडू लागला. त्या मोठ्याने बघितले, कोणाला विचार नाचला. तो म्हणला विचारायचं काय म्हणले, आमच्या नाम्याचं लग्न आहे म्हणले. तो 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 नाम्या आहे ना म्हणले, तो भुरुभुरू शेंडी उडते, तो बैल आहे, ते त्याचे आई वडील. अरे चा, मग इथे काय म्हणले आला? अहो म्हणले भाकरी आणल्यात तोंडी लावायला. बर, कुठली सोयरी केली? त्या मोठ्याने सोयरी काय म्हणले, भागापूरचे गोविंद शेठ सावकार. तो म्हणला त्यांचाच मळा आहे. अरे चा, नाम्याचा सासऱ्याचा मळा आहे रे. सगळे वारकरी मळ्यामध्ये, तो काही विचार करा. त्यानं बघितलं हे सगळे पक्के रंगवाले म्हणले आलेत महाराष्ट्रातनं आणि चाललेत लग्नाला. आमच्या मालकाला म्हणले यांनी फसवलंय म्हणले. त्यांनी लगेच अर्जंट कॉल लावला तिकडे, गोविंद शेठ सावकार तुम्ही फसलात म्हणले. ते म्हणले काय झालं? काय ते वराड, काय तो मुलगा, काय त्याचे आई वडील. राम 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 म्हणले. किती दिवसात स्नान केले की नाही देव जाणे म्हणले. जय जय रघुवीर. एक काम करा म्हणले, मालकाने तिथलं सांगितलं याला चापकाचे फटके मारा आणि परत जाऊ द्या म्हणले. विठ्ठल शेट्टी मला फसवलाय म्हणले. आता मालकाची ऑर्डरच होती. पहिला फटका मारला तो गोणाईच्या पाठीवरच, धिरलाच झाला पाठीमागे. अरे राम राम राम, थांब काळ्या तुझ्याकडे बघते म्हणले. चापकाचे फटके लावण्याकरता आम्हाला पुढे पाठवलं आणि आम्हाला मग तुम्ही नंतर येतो म्हणून. चला आपल्याला लग्न करायचं नाही, आपल्याला दुसरी सोयरी बघायची म्हणले. याच्या नादी लागायचं नाही म्हणले. वराड बॅक टू पॅव्हिलियन, परत पंढरपूरला येण्याकरता वराड निघालं. वराड मध्यभागी आलं आणि तेवढ्यात तिकडनं देव आले. देव मोठी हुशार. आत्ता भेटला परत भेटू नका म्हणले. काय झालं हे बघ म्हणले. पाठीचं धिरलं गेले, नामे 4 कांदे तोडले तर फटके मारून आम्हाला परत पाठवा म्हणले. नाही नाही, असं होणं शक्य नाही गुणे. अहो झालंय, आम्हाला नको हे स्थळ, आम्ही दुसरं स्थळ बघतो म्हणले. आम्ही व्यासबाबांना सांगू, पण हे स्थळ आम्हाला नको म्हणले. जय जय रघुवीर. ते सगळीकडे कीर्तना करता फिरतात, त्यांचा जनसंपर्क दांगा आहे म्हणले. असं आहे का म्हणले. बाप. देव म्हणले तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि देवानं काय केलं, जागेवर माया निर्माण केली. भगवंतच ते. देवानं माया निर्माण केली आणि माया निर्माण झाल्यावर चित्र बदललं. जे वारकरी होते ते सगळी यादव सेना झाली. आणि गोणाईच्या अंगावर अगदी 12,000 रुपयाची पैठणी. माझं काय जाते सांगायला. दामा शेट्टींच्या अंगावर तलम धोतर. सगळे वारकरी, सगळी यादव सेना झाली. आता ज्या बैलावर नामदेव होते तो बैल नव्हता. शंकर जसे नंदीवर शोभून दिसतात तसे. बरं 10,000 नुसते वाजंत्रीवाले. कोण काय बोलतो कोणालाच काही करणार. 10,000 बँडवाले ढाम 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 ढाम. 10,000 पिपाणीवाले सगळ्या बेसूर होत्या. जय जय रघुवीर. आणि कोणाईनं त्या दामा शेट्टीनं विचारलं, अहो हे काय? दामा शेट्टी म्हणले हेच तेच हे म्हणजे लागला होता. सगळं वराड निघालं त्या भागापुरात. देव म्हणजे मी बघतोच त्याच्याकडे म्हणजे गोविंद शेट्टीकडे. आणि तुम्हाला एक सांगतो म्हणजे भागापूरला गेल्यानंतर राजीचं वराड आलं. राजीचं वराड आलं म्हणून सगळे पाहायला येतील. ते बाहेर पाहायला आले की तुम्ही त्यांच्या घरात जायचं म्हणले. रवा शिरा पोहे साबुदाण्याची खिचडी काय लागेल ते करून खाला. कोण बोललं तर माझं नाव सांगा म्हणले. झालं. मात्र सगळे वराड बघायला ते बाहेर आले. वराडी सगळे त्यांच्या घरामध्ये. आणि समोर या विठ्ठल शेठ या. अरे चा, काही लाज नाही वाटत म्हणले तुम्हाला. काय झालं? अरे आमच्या वराडाला फटके मारून तुम्ही परत पाठवलं. गोविंद शेठ सावकार म्हणले हे वराड नव्हतं. देव म्हणले हेच तेच हे चला लागला म्हणले. आता झालं मात्र. आणि होता 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 लग्न घटिका जवळ आली. मुहूर्तावर लग्न. इकडे छोटेसे नाही, नामदेव लहान आहेत ना अजून. ते कीर्तनाला लागले की मग दिंडी. जय जय रघुवीर. आणि झालं. मी म्हणेन, नक्की म्हणेन. मी नामदेवाची तुम्हाला 100% उद्या म्हणेन मी. आणि त्याप्रमाणे यांच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडनं. आता 7 दिवसात मी काय काय सांगणार बाबा, किती गाणार, किती बोलणार, पण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणं. मी पहिल्या दिवशी सांगितलंय त्याप्रमाणे झालं. मात्र इकडे 7 वर्षाचे नामदेव, इकडे 5 वर्षाची आमची राजाई. आणि झालं मात्र शुभमंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना गोदावरी नर्मदा. अशीच मंगलाष्टक एकदा
एकदा म्हणत होतो, कीर्तन झाल्यावर एकाने विचारलं, बुवा किती घेता? म्हणलं घरी आलं तुम्हाला रेट सांगतो म्हणलं. जय जय. अक्षरांचा पाऊस पडला होता आणि देवाने आधीच सांगितलं की कुणी आहेर द्यायचे नाही, आम्हीच तुम्हाला रिटर्न गिफ्ट देणार आहोत. नाही तर लग्नाला हल्ली ती फार भानगड आहे बघा. म्हणून प्रत्येकाचे लोक सुधारलेले आहेत. लग्न पत्रिका आली, माझ्याकडे खूप पत्रिका येतात कीर्तनकार म्हणून. हो, माहितीच नसतं ती पत्रिका आल्यावर हे कोण येते, अशाही पत्रिका येतात. बायको सांगते मग एवढ्या पत्रिका आल्यात बघा कुठे अटेंड करायचं ते. आणि त्या मी पत्रिकांचं सॉर्टिंग करतो. ज्या पत्रिकेवर लिहिलेलं असतं की आपली उपस्थिती हाच आमचा आहे, अशी लग्न अटेंड करायची. म्हणजे 25 टाकू का 50 टाकू हा विषयच नाही. कारण मी माझ्या मुलीच्या लग्नात हे लिहिलेलं होतं, आपली उपस्थिती हाच आमचा आहे. जय जय रघुवीर. झालं मात्र देवाने सांगितलं तुम्ही आहे देणार ना, आम्हीच तुम्हाला आहे देणार आहे. हो, लग्न लागलं आणि झालं मात्र. अक्षरा आणि त्याप्रमाणे झालं मात्र. छान लग्न झालं, अक्षता मोत्याच्या पडल्या आणि देवानी सगळ्यांना रिटर्न गिफ्ट. देव म्हणले आता एक काम करा, लग्न लागलेलं आहे, हा ज्यांना ऑफिसला जायचं आहे त्यांच्याकरता बुफे आहे आणि ज्यांना सुट्टी आहे, ज्यांना सुट्टी आहे त्यांच्याकरता पंगत आहे म्हणले. आणि अवर्णनीय स्वाद. हो, भगवंतानी माया निर्माण केलेली होती. हो, भगवंतानी माया निर्माण केलेली आणि देवाने मायाच्या यांनी अवर्णनीय असा स्वयंपाक त्या ठिकाणी तयार होता. देव म्हणले जेवल्याशिवाय कुणी जाऊ नका. हो, कुणी जेवल्याशिवाय जाऊ नका. जय जय. आणि त्याप्रमाणे काय काय होतं जेवायला फक्त ऐका, इथे काही नाही आता. शुभ्र स्वच्छता लवणाजवळी, शुभ्र स्वच्छता, शुभ्र स्वच्छता लवणाजवळी विराजली पिंडे पिवळी. शुभ्र स्वच्छता लवणाजवळी विराजली पिंडे पिवळी. नकल्या सोजवळ हिरव्या डाळी, एक वाटली खमंग तळली. याला कथा म्हणतात. शुभ्र स्वच्छता लवणाजवळी विराजली पिंडे पिवळी. नकल्या सोजवळ हिरव्या डाळी, एक वाटली खमंग तळली. सगळ्या प्रकारच्या आमट्या, हरभऱ्याच्या डाळीची आमटी, मुगाच्या डाळीची आमटी, तुरीच्या डाळीची आमटी. शुभ्र स्वच्छता लवणाजवळी विराजली पिंडे पिवळी. नकल्या सोजवळ हिरव्या डाळी, एक वाटली खमंग तळली. पैशा भाज्या आणि आमट्या, भाज्यांचे सर्व प्रकार. शेपूची भाजी होती, साखवताची होती, दुधी भोपळा होता, तांबडा भोपळा होता, चकली भोपळा होता, काही विचारू नका. पैशा भाज्या आणि आमट्या, भात चिरला स्वच्छ मोकळा. भातांचे अनेक प्रकार. वांगी घातली की वांगी भात, तोंडली घातली की तोंडली भात. काही विचारू नका. शेजवान राईस पण होता, शेजवान राईस. मी कधीच खाल्ला नव्हता. आमची मुलगी म्हणली बाबा आपण हॉटेलला जाऊया. म्हणजे तिथे काय आहे, शेजवान राईस मिळतो म्हणले. शेजवान राईस होता, मसाले भात होता, मटार भात होता, जिरा राईस. काही नाही, शेळ्या भाताला जिऱ्याची फोडणी द्यायची. 200 रुपये घेतात हॉटेलात, 200 रुपये. पैसा भाज्या आणि आमच्या, भात केला स्वच्छ मोकळा. श्रीखंडाची आली पाळी. श्रीखंड, आम्रखंड, फ्रूटखंड, बालुशाही, जिलेबी, लाडू, रसगुल्ले, काय लागेल ते घ्या. होऊ द्या तुम्ही मंडळी. स्वच्छ शुभ्र त्या लवणाजवळी विराजली पिंडे पिवळी. शुभ्र त्या लवणाजवळी विराजली पिंडे पिवळी. हो, आणि त्याप्रमाणे अवर्णनीय असा स्वाद घेतला मात्र. आणि देवाने सगळ्यांना रिटर्न गिफ्ट दिले आणि सगळे मंडळी पुन्हा पंढरपूरला जाण्याकरता निघाले. श्रोते हो, नामदेवांचा विवाह करता लाडका भक्त होता म्हणून वेळ प्रसंगी नामदेव महाराज आपल्या भक्ताकरता खोटं बोलले. हा, पण नामदेवांचा विवाह देवाने थाटामाटात पार पडला आणि हे सगळं वराड पुन्हा बॅक टू पंढरपूरला निघालं. देव आधीच जाऊन पोचलेले होते, त्यांना माहिती होतं. आणि त्यानंतर नामदेवांच्या वडिलांनी सांगितलं, नामदेवा आता घरी जायच्या अगोदर पांडुरंगाचं दर्शन घ्या. हे काय नामदेवांना सांगायला पाहिजे का? उभा येता राजाई आणि नामदेव पांडुरंगाच्या देवळात गेले, दर्शन घेतलं आणि भगवंतांनी आशीर्वाद दिला. मात्र श्रोते हो, 80 वर्षाचे नामदेव झाले. नामदेव कीर्तन करी पुढे वा, नाचे पांडुरंग
आणि अंगुष्ठ स्वरूपाने भगवंत त्या ठिकाणी कीर्तनात नाचायचे. असं हे नामदेवांचं कीर्तन होतं. लाडके भक्त होते देवाचे. पण नामदेवांनी भगवंताला पंढरपूरला सांगितलं की नामदेवांच्या कुटुंबातल्या सगळ्यांनी भगवंताच्या बाहेर ज्या पायऱ्या आहेत की त्या पायऱ्यांवरून आपण देवळात जातो, त्या पायरीपाशी सगळ्या कुटुंबानं समाधी घेतली. मात्र त्या ठिकाणी फक्त त्यांच्या घरातली एक कोणीतरी स्त्री बाळणपणाकरता बाहेर गेलेली होती, त्यांचे नातेवाईक, त्यामुळे त्या वाचल्या आणि म्हणजे त्यांचं राहिलं. बाकी सगळ्यांनी तिथे समाधी घेतली. आणि देवा म्हणजे तुला भेटण्याकरता मोठे मोठे संत मंडळी, दिग्गज लोक या ठिकाणी येतात. त्यांची पायधूळ माझ्या इथे पहिल्यांदा झाडली जावी, हा केवढा मोठा नामदेवांचा मोठेपणा होता. आणि मग तुझ्या दर्शनाला ते येतील. आज तीच परिस्थिती आहे. भगवंताचं दर्शन घ्यायच्या अगोदर नामदेव पायरीचं दर्शन घेतात आणि मग पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. असा हा नामदेवांचा सोहळा झाला. का नामदेवांचं कल्याण केलं? अहोरात्र सातत्यानं नामदेव महाराज पांडुरंगाच्या स्मरणामध्ये होते. एक मिनिटही देवाला आणि त्यांना चैन पडत नव्हतं. मात्र अशी ही सातत्यानं भक्ती नामदेवांनी केली म्हणून त्यांचं कल्याण केलं. तशी तुम्ही आम्ही भक्ती केली तर भगवंत आपल्याला सुद्धा प्रापंचिक जीवनामध्ये यश प्राप्ती देईल आणि निश्चितप्रमाणे आपण मोक्षपदाचे अधिकारी ठरवू म्हणून पूर्व पद्यामध्ये आमचे महाराज या ठिकाणी लिहून जातात. उद्या पूर्वरंग हाच राहील, फक्त आख्यान वेगळं लावूया.